एकदम शांत. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, एक अद्भुत ध्यानाची सफर यात्रा आपण करून येतो आहोत आणि त्याच्यासाठी आपण तयार व्हावं. आपल्या परमात्म्याला, आपल्या गुरूंना सांगावं की मी पूर्णपणे आपल्याला आपल्या चरणी शरणागती स्वीकारली आहे. आपल्या सुंदर डोळ्यांना अतिशय हळुवारपणे चालेल ताई, प्रवास करा, काही हरकत नाही. हळुवारपणे आपल्या डोळ्यांना मिटून घ्यावं आणि ध्यानाला बसावं. मास्टर्स, आजचं ध्यान एक वेगळं ध्यान आहे. खूप वेगळं. मास्टर्स, अनेक जणांना स्किन इश्यूज असतात, आपले ॲलर्जी असते, शरीरावर कुठेही ॲलर्जी उमटते, कोणाला पित्त येतं, कोणाला भरभर भरभर असे फोडं येऊन जातात, पुरळ येतं, खाज सुटते, मग ती हातावर, पायावर, आणि आपण बघतो की हातावर, पायावर तो जो भाग असतो तो असा काळपट पडून जातो. मला वाटतं आज सकाळपासून तेच सांगितलं जात होतं की अशा मंडळींसाठी तू आज ध्यान घे. तर आपल्याला जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा हे जर ध्यान आपण केलं तर आपल्याला जाणवेल की आपल्याला जे पुरळ होतं ते निघून गेलंय. काही मंडळी खूप अशी खाजवतात, शरीर खाजवतात. आपल्याला जाणवत असेल की अगदी कचर 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 कचर, नको तिथे, नको त्या वेळेला, चार चौघात त्यांना ते राहवतच नाही. इतकी स्किन रिलेटेड इश्यूज निर्माण झालेत. याची कारणं मी आपल्याला एका थिअरीच्या क्लासमध्ये जरूर देईन, पण तत्पूर्वी आज या इश्यूसाठी आपण हे ध्यान करतोय आणि नंतर आपण खूप शून्यतेत जाणार आहोत. तर मास्टर्स, आधी संकल्प करूया. आधी आपल्या आई वडिलांना नमस्कार, आपल्या गुरूंना नमस्कार, सूर्यदेव, मारुतीराया आणि माता सीता यांना आपण आमंत्रित करतो आहोत, आवाहन करतो आहोत. मास्टर्स, आपल्या शरीराला आज आधी ब्रह्मरंध्रापासून बघायचंय, म्हणजे डोक्यापासून बघायचंय खालपर्यंत. नेहमी आपण पायाकडून वर जातो. आज सूर्यदेवाची ऊर्जा घेऊन ब्रह्मरंध्रातून आतून आपण आपल्या शरीराला बघत जाणार आहोत. ब्रह्मरंध्रावर खाली यावं आणि जो आपला डोक्याचा भाग आहे त्या डोक्याच्या भागाला मनाच्या डोळ्यांनी बघायचंय. ज्यांना ज्यांना केसाशी संबंधित समस्या असतात त्यांना त्यांना किंवा प्रत्येकच ठिकाणी हे ध्यान उपयुक्त आहे. ॲलर्जी होते, केस लवकर गळतात, आपण म्हणतो की हेरिडिटरी आहे, त्याचे आजोबा होते, त्याच्या वडिलांचे तसेच झालं आणि तसे. हेरिडिटरी वगैरे काहीही नसतं. सब कुछ झूठ. आपण ते विचार आपल्या मनात दृढ करतो हेरिडेटरीचे, आणि ते टक्कल
मागून घेतो, मग स्त्री असो पुरुष असो. इथे पूर्णपणे आपल्या ऊर्जा जाणवते आपल्या डोक्यावर. ती आधी महसूस करूया मास्टर्स, की पूर्ण ऊर्जा माझ्या ब्रह्मरंध्रावर आहे आणि ही ऊर्जा प्रत्येक पोर मधून, प्रत्येक रंध्रारंध्रामधून खालवर जाते. जसं आपण पाणी आपल्या अंगणामध्ये घालतो आणि मातीचं अंगण असतं, आत जेव्हा पाणी मुरतं तेव्हा एक सुगंध येतो. तसं आज काहीसं होतंय. केस गळणं, केसाच्या समस्या, ताण तणाव, धूळ धुरळा याचा होणारा परिणाम. अगदी मागच्या भाग, कानाचा भाग, समोरचा भाग, वरचा भाग, सगळ्या भागामध्ये ही ऊर्जा गोलाकार फिरते. उद्या आपल्याला जाणवेल मास्टर्स, की बापरे माझे केस इतके मजबूत झाले, इतकी ही ऊर्जा काम करते. आपण रूट कॉजवर काम करतो मास्टर्स. पूर्ण ऊर्जा ही आपल्या ब्रह्मरंध्रात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवेल की आपली जी कातडी आहे तिच्यामध्ये खिचाव निर्माण झालाय. आपल्याला स्पंदन जाणवते. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. पूर्ण ऊर्जा ही ऍब्सॉर्ब झाली आहे आपल्या डोक्यामध्ये. ज्यांना चाई पडते त्यांना सुद्धा हे ध्यान उपयुक्त आहे. अगदी सगळ्यांना. ओम ओम ओम. या ऊर्जेला स्थिर होऊ द्या आपल्या ब्रह्मरंध्रात. आपल्याला जाणवेल डोक्याच्या मध्यभागातून ही ऊर्जा मानेच्या त्या खालच्या भागात प्रवाहित होते. मानेच्या जिथपर्यंत आपले केस असतात त्या भागापर्यंत ही ऊर्जा स्थिर होते. आणि आता डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत
गोलाकार. आपण जसं अर्धवर्तुळ काढतो ना, तसं वरून हे अर्धवर्तुळ खाली येते डाव्या कानाच्या पाळीपासून उजव्या कानाच्या पाळीपर्यंत. अर्धवर्तुळाकडे विचार करूया. डाव्या कानाकडे या. सुरू होते. एक रेष ओढल्या जाते ही एनर्जी सेट करायला. ओ, आता चेहऱ्यावर लक्ष द्यावं मास्टर्स. उन्हाचा त्रास, पुरळ उठणे, चेहरा भाजून निघणे, लाल होणे, मुरूम येणे, वांग म्हणजे असे काळे तीळ येतात, भाज येणे, अचानक फोड येणं, रॅश, बारीक पुरळ, नाकाच्या खाली खाज येणे, त्याच भागात घाम साचणे, लाही लाही होणे, या सगळ्यांसाठी डोळे लाल होणे, भाजवणे, बारीक होणे, डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ, आणि अगदी कस तरी ज्याला म्हणतात ना की मला सुचतच नाहीये मला नेमकं काय झालंय. याचं उत्तर आपल्या डोळ्यांच्या जिथून आपले नाकाच्या तिथे जे दोन पॉइंट्स आहेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, वर नाकाच्या म्हणजे जिथून नाक आपलं सुरू होतं डोळे जिथे जुळतात तो डावा पॉइंट, तिकडे लक्ष द्या. तेथून ऊर्जा प्रवाहित होते. जसं आपण काजळ घालतो तसं सूर्याच्या प्रकाशाचं काजळ आपल्या डोळ्यात. डावीकडे आता वरच्या पापणीला पण आपल्याला काजळ घालायचे. डाव्या डाव्या पापणीला वरून आपल्याला स्पंदन जाणवते. सारा ऊर्जेचा खेळ आहे हा. डाव्या डोळ्याला मनाच्या नजरेनं मनाच्या दृष्टीतून बघा. जो काही रॅश आला होता, खाजवत होते डोळे, ते पूर्ण गेले. आता उजव्या बाजूला पुन्हा
या टोकापासून उजव्या नाकाच्या तिथला पॉइंट डोळ्याचा खालून काजळ केलंय. सेट. आणि वरचा पॉइंट वरून पसरवलाय. सेट. स्पंदन लक्षात आली. नाकावरून काही लोकांचं लाल नाक होऊन जातं. ॲलर्जी, उन्हाची, थंड पाणी प्यायले त्याची. या क्षणी पूर्ण नाकावरून ऊर्जा खालून वरून. आणि हे तुम्हाला सेट होताना दिसेल. नाकाच्या खाली 2 पॉइंट्स आहेत, डावा आणि उजवा. इथे आपले गाल, ऊर्जा तिथे पूर्णपणे पसरली. डोक्याचा भाग बघून घ्या, कपाळाचा, भिवया, डोळ्याच्या खालचा भाग. आता आपला गळा. काही मंडळींना सोन्याचे दागिने सुद्धा सहन होत नाही. का नाही सहन होत? काय कारण आहे? त्याचीही कारण आहेत. खोटे दागिने ठीक आहे, समजू शकतो, नाही सहन होत. पण तीही सहज घालता येतात. या ऊर्जेला तर उतरवा मास्टर्स आपल्या कंठामध्ये. आत ऊर्जा फिरते गोलाकार. पूर्ण मान, खांदे, खूप जणांना गळ्याला खाज येते. दागिने घातले की पटकन असे खाली पडतात. मग नेकलेस असो, गोफ असो. आज कारणांची मीमांसा न करता आपण औषध घेणार आहोत ध्यानाचं. जसा एखादा शिल्पकार पेंट लावतो एखादं शिल्प झाल्यावर फायनल टच द्यायला, तसा एका ब्रशनी सूर्याची जी किरणं आहेत ना, तशी पसरवावी असं आपल्या मानेवर स्पंदन जाणवतील. हा ब्रश हळूच खालून वर, खालून वर. आता पूर्ण ऊर्जा घेऊन आपण पावलात जातो.
आपल्या टाचा, पायाची खालचा भाग, आपलं पाऊल, दोन्ही पावलं, पाय फुटून जातात. भाज येते, काळी पडतात पावलं. हळूवारपणे ऊर्जेला आत घ्या मास्टर्स. जी ब्रह्मरंध्रातून आपल्या पावलात गेलीये. अनेकांना करा 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 तर तिथे खाज येते हो. कारण आता सांगूनच टाकते. ज्यांचा राहू बिघडलाय ती माणसं करा करा खाजवतात. आपल्याला ग्रहताऱ्यांचा विचार न करता इलाज करायचा. बघा, स्पंदनांकडे लक्ष द्या. पावलापासून गुडघ्यापर्यंत आपल्याला जायचं. यो न प्रचोदया तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. पोटऱ्यांवर पांढऱ्या रंगाचे डाग आपल्या सगळ्यांनाच माहितीये असं का पडतात. मास्टर्स, प्रत्येक पोर मध्ये, छिद्रांमध्ये, रंध्रामध्ये ही ऊर्जा गुडघ्यातून आत आणि गुडघ्याच्या मागून आत अशी आपल्या पायामध्ये, मांडीमध्ये, काही जणांना पाण्याचीच ॲलर्जी होते. थंड पाणी पडलं पुरळ उठत. बापरे. किंवा घाम साचला की पुरळ. तेव्हा कुठे ठेवले जीव. एक किंवा अनसच्या जागी खाज येते. खालचा भाग, प्रायव्हेट पार्ट्स ना त्रास होतो. मासिक पाळीमध्ये त्रास, इची, या सगळ्या गोष्टींसाठी हाच इलाज होतो. अगदी मूलाधारात लक्ष द्या. सूर्याची सगळी किरणं मूलाधारात जमा झालेली आहेत, गोळा झाली आहेत.
आणि ती 12 लेयर्स पसरलेली आहेत. धियो प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपल्याला स्पंदनांकडे लक्ष द्यायचे. ऍनसचा भाग ऊर्जावान झालाय. इथून तडक गेली व्यक्ती. कोणाला तरी तिथे दुखतंय. मागच्या माकड हाडाच्या जागी तोही ॲलर्जी पॉइंट आहे. तिथेही काम सुरू झालेलं आहे. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आज दोन्ही मांड्यांवर कोणाला तरी पुरळ उठले. तिथेही त्यांनी बघावं, ही ऊर्जा महसूस करावी. सगळं पुरळ शांत झालंय. ॲलर्जी गेली. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. एका माऊलीचा उजवा पाय तिने सरळ करावा. मुंगे आले. स्ट्रेस स्वाधिष्ठानात यावं. स्वाधिष्ठान आणि मणिपूर या भागातही नेहमी नाही पण क्वचित त्रास होतो. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मास्टर्स, एक महत्वाची गोष्ट जी आज सांगावीशी वाटते. आपण रस्त्याने चालतो आणि रस्त्याने इतके घाणेरडे लोक पचापचा अगदी पिचकाऱ्या
टाकतात ना, म्हणजे पानाच्या, विड्याच्या, तंबाखूच्या, आणि कळत नकळतपणे आपण त्या ओलांडून जातो. आपल्याच तंद्रीत असलो तर आपल्याला लक्षात येत नाही की खाली काय आहे. आणि मग आल्यावर, घरी आल्यावर, अनेक भगिनींना अशी सवय असते, आपल्या घरातल्या मुलांना स्पेशली, बूट घालून घरात यायचं आणि तसंच सगळीकडे वावरायचं. फार कमी घरात, आता तर फ्लॅट सिस्टीम असते सगळ्यांकडे, त्याच्यामुळे बाहेरून काही पाय धुवून आपण येत नाही ना. पाय धुवून न धुताच सगळीकडे वावरतो, पलंगावर, स्वयंपाकघरात, इकडे तिकडे, आणि सारी घाण आपल्या पायांनी आपण घरात घालवतो. आणि आपण काय आणतो हे आपल्यालाच कळत नाही. आजपासून एक नियम, अगदी कुठूनही आपण आलात तर आधी बाथरूम मध्ये जाऊन पाय धुवावे. मेकॅनिक जरी आपल्याकडे गॅसची शेगडी दुरुस्त करायला आला असेल तरी त्याला म्हणावं, आपण पाय धुवून घ्या. हा नियम टाळूया मास्टर्स. खूप घरांमध्ये असं होत आहे, कुठल्याही पायाने लोक येतात, घरातलीच मंडळी, स्वयंपाकाला बाया, त्या स्वच्छता किती ठेवतात. आणि काही बायकांना तशी सवय असते की त्या तंबाखू सेवन करतात आणि बाथरूम मध्ये आपल्या सारी ती रंगवून ठेवतात, आपल्याला माहितीच नाही पडत. पण ती ऊर्जा, ती निगेटिव्ह आहे, ती घाण ऊर्जा असते, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मास्टर्स, अनाहत चक्रावर या. छातीला पुरळ येणं, जळजळ होणं, कर्कट ढेकर येणं, अशा गोष्टी अचानक का होतात? जितकं खोल जावं तितक्या गोष्टी आपल्याला उलगडत जातात. कधी कधी आपण एकमेकांच्या पादत्राणा वापरतो, चपला वापरतो, चुकूनही एकमेकांच्या चपला घालू नये. त्याची ऊर्जा आपण आपल्यात आमंत्रित करतो. आपली जी चप्पल आहे, आपले जे बूट आहेत, ते आपल्या पादुका आहेत या भावानं आपण आपल्या चपला जपाव्यात. मग ठीक आहे, एक आपण याच्यासाठी वापरतो, वॉशरूमच्या समोर असते, पण त्याच्यानंतर पाय धुतले जातात, पण प्रत्येक वेळेला बाहेर असं होत नाही, कोणाची चप्पल पण घालतो आणि आपली एनर्जी आपण डिप्लीट कमी करतो. मास्टर्स, ज्या ज्या सूचना मिळतात ते तसं तसं बोलते.
त्याच्यामुळे मुलीना आईची नाही ना मुलीची, बहिणी बहिणी नाही. अनाहत चक्र इथे जे काही खास पुरळ येत आहे त्याच्यावर काम होत आहे. धियो यो न प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. तिसरा संदेश असा येतोय मास्टर्स की आपण नकारात्मक लोकांबरोबर राहतो आहोत का. ठीक आहे, मी घरातल्या लोकांबद्दल नाही बोलत, घरातही आपल्या मंडळी असतात, कोणाचे विचार कसे कोणाचे कसे, पण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण सतत तक्रार करणाऱ्या नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तीबरोबर राहतो. त्याची ऊर्जा आपण अनाहत म्हणजे आपल्याला कळतही नाही, पण त्याची ऊर्जा आपण आपल्या शरीरात घेतो. असं मास्टर असं पण एक सूचना दिल्या जाते की बघा आपण एका बाटलीतून सगळेजण भरून पाणी पितो, तसंही करू नका. आपली बाटली स्वतंत्र ठेवा. आजच्या सगळ्या सूचना सगळं हृदय चक्रावर काम सुरू आहे आणि गोलाकार ही प्रोसेस सुरू आहे. जिथे जिथे खाज आहे, जिथे पुरळ आहे, ते सगळं शांत होत. तुम्हाला स्पंदन जाणवतील मास्टर्स. ओ ओ ओ आपण पूर्ण आपली छाती बघून घ्यावी. दोन्ही खांदे, खांद्याच्या हाताच्या खालची जागा डाव्या हाताखाली. ओ ओ ओ उजव्या हाताखाली. ओ ओ ओ काहींची पाठ खूप खाजवते आणि मग ते
खाजवण्याचं ते जे असतं ना पेन, तो वापरतात. आज पाठीवरी अगदी वरून खालपर्यंत जाणवते आपल्याला पूर्ण ऊर्जा सूर्यदेवाची आपल्या पाठीवर. कुठल्या तरी माऊलीला मध्ये खास सुटली आहे पाठीला. नायसिल लावल्या जाते, काय लावून काय नाही. पाठीची खास का काय येते. कुठलीही खाज हे वाईटच, जीव जातो त्याने. अगदी सोलून काढले काही लोकांनी आपली स्किन, आणि मग त्यांना बरं वाटतं, हा आता बरं वाटतं. धियो यो न प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. खांद्याच्या सरळ रेषेत पहिला पॉइंट प्रेस केला गेला. 4 बोटे खाली उतरा. धियो यो न प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. प्रेस. सेट सेट. 4 बोटे खाली. धियो यो न प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. खाली. सेट सेट. जसं आपण कंपाऊंड वॉल बांधताना लोखंडी ते हे टाकतो ना, काय म्हणायचं, कन्स्ट्रक्शन करताना पिंजरे असतात ना, तशा पद्धतीने आज ही ऊर्जा आपण खालपर्यंत सेट करतो. 4-4 बोटाच्या अंतराने खाली जायचे. आणखीन खाली जो छातीचा मागचा भाग आहे. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. खाली. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. माकड हाडाजवळ. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य. अनसच्या जागेवर आपण सेट केली ही ऊर्जा पूर्णपणे पुन्हा खालून वर आली ब्रह्मरंध्र.
मास्टर्स, अनेक जणांना या ध्यानाची गरज होती. हृदयात शांत व्हा, एकदम शांत, पूर्ण शांत व्हा. आणि हृदयात आत जा, आत, 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 अजून आत, आणखी. तिथे ही ऊर्जा पूर्णपणे स्थिर झालेली आहे. आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे स्थिर. लक्ष हृदय चक्रावर. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. कोणाचा तरी उजवा डोळा या क्षणी खूप खाजवलाय. त्याचं कारण असं की आपण काहीतरी निगेटिव्ह बातम्या, इतक्या ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्या बातम्या आपण एकतर टीव्हीवर बघतो किंवा युट्यूबवर. पुन्हा पुन्हा जर त्या बातम्या बघितल्या असतील तर त्याचा त्रास या पद्धतीने होतो असं उत्तर मिळत आहे. एकदम शांत, एकदम शांत, पूर्ण शांत. मास्टर्स, आपल्याला हे ध्यान जर आपल्यापर्यंत पोचलं असेल तर सिस्कॅन ही गोळी घ्यावी लागणार नाही किंवा कुठलंही ॲलोपॅथीचं औषध घ्यावं लागणार.
आपोआप शरीरावरची जी ॲलर्जी आहे, जी पुरळ ज्याचा त्रास आपल्याला होतो, खाज येते, ते राहू केतू कुठे आहे काहीच त्याचा संबंध नाही राहणार. आपल्याला एकदम रिलीफ मिळेल या ध्यानाने. इतकं पॉवरफुल ध्यान आहे. आणि माता सीतांनी आता या क्षणी आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. महसूस करा ब्रह्मरंध्रावर. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान, मारुतीराया आणि माता सीता यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. ही ऊर्जा पूर्णपणे आपल्या शरीरात स्थिर झालेली आहे. मास्टर्स, दोन्ही हात आपल्या हृदयावर आणि म्हणावं, ही ऊर्जा माझ्या हृदयात स्थिर झाली आहे. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे हळूवार उघडावे. या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशु, पक्षी सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित. धरती माता आनंदी आहे, सुरक्षित. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मला वाटतं मास्टर्स, आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ध्यानातून मिळाली आहेत. कोणाच्या तरी खूप डोळ्यांना खाज होती, कोणाला पुरळ आलेलं आहे, मांडीवर दिसलं, पाठीला खाज दिसली. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी जेव्हा ज्या कळल्या त्या आपल्यापर्यंत फक्त सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तुम्हाला बोलायचं असेल 5 मिनिटं तर मी थांबते. हे ध्यान किती दिवस आपण म्हणजे आल्यावर किती दिवस राहील ते नंतर सांगते, पण मग कदाचित प्रायव्हेट केला जाईल. बोलायचं का कोणाला? माझ्या खूप चेहऱ्यावर आणि मानेवर आहेत त्या म्हशी सगळ्या. बघीन आता करीन. काय झालं? माझ्या चेहऱ्यावर आणि मानेवर पुष्कळ म्हशींसारखं ते आहे, काळे डाग वगैरे खूप कोण आहेत. बोलते मला मी ऐकू म्हणजे? उज्ज्वला जोशी बोलते. अच्छा अच्छा, हा हा. हं, हं. पुष्कळ. आता ऐकीन मग मी हे ध्यान आजचं नीट. खूप खूप छान आज आत्मवंदन ताई. डोळे कोणाचे खाजवत होते? हा भाग खूप खाजवून राहिले. हा भाग. डोळे नव्हते. हम्म.
पुरळ आलंय कोणाला तरी खूप. तुम्ही नंतर मला लिहिण्यापेक्षा आताच बोललात तर बरं होईल. प्रत्येकाला पर्सनली लिहिणं नाही होत ना म्हणून. खाजवतात ते का डोळे, हा भाग, पुरळ, आणि पायाच्या तिथे तर काळं काळं आलंय ते पावलाच्या तिथे. नंतर तुम्ही मला लिहिता गड्या, आता बोललं तर बरं. होतं ते नंतर, म्हणजे ऍक्च्युली एवढे डीप ध्यानात होतं की बाहेरच यायला होत नव्हतं. डीप म्हणून म्हणून नंतर लिहिलं जातं. पण ध्यान प्रोसेस आहे पण झाली प्रोसेस ना. जाणवली. हो, खूप सुंदर. मी आज आणि काल सारखी बोलते, माझे केस इतके गळत आहेत, फिडिंगमुळे पण गळतात ना, तर केस खूप गळत आहेत, केस खूप गळत आहेत. आणि आता म्हटलं एवढेसेच राहिलेत, असं तसं चाललं होतं माझं काल पण. आणि पूर्ण जेव्हा तुम्ही डोक्यावर क्रिया घेतली ना, व्हायब्रेशन्स एवढे जाणवत होते मला डोक्यावरती, इतके अजूनही जाणवतात राजा. मला बोलायला खरंच होत नाही, इतकं इतकं पॉवरफुल होतं आजचं ध्यान, इतकं चालेल पण सुंदर. समजून घेते डोळ्यावरती डोळ्यावरती पण इवन डार्क सर्कल साठी बोलले तर लिटरली ते जाणवत होतं की हे चालू आहे, इथे प्रोसेस चालू आहे, इथे चालू. पूर्ण डोकं, म्हणजे माझं आता डोकं पण खूपच जड झालंय असं. इतकी सुंदर प्रोसेस झाली ना, खूपच सुंदर. धन्यवाद. चला तर मग मास्टर्स भेटूया आपण उद्या. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री श्रीराम. जय